समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज जय भीम. सातारा जिल्ह्यातली तमाम आंबेडकरवादी आज एकत्र आलेले आहेत. या सर्वांमध्ये झालेलं दृश्य पाहता एक नवा विचार महाराष्ट्राच्या राजकारणात देशाच्या राजकारणात येण्याचं काम सातारा जिल्ह्यातून झालेलं आहे. अण्णाभाऊंची जयंती, बाबासाहेबांची जयंती त्यामध्ये तुम्ही मात्र शंका नाही. आणि आज आंबेडकरवादी बौद्ध आणि माता एकत्र येऊन एक नवा अध्याय घडवणार आहे. यासाठीची याची झालेल्या मिटिंगला आपण सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. या मिटिंगच्या निमित्तानं पल्लवीताई साठे पाटोळे हे डॉक्टर आहेत. त्यांच्याकडं त्या समितीच्या समितीच्या अतिशय सूत्र दिलेली आहे. आणि ही सूत्र जेव्हा का महिलेकडे जातात तेव्हा आपल्याला ज्ञात आहे की या देशाची सूत्र जेव्हा इंदिरा गांधीकडे गेली तेव्हा हा देश जगात महासत्ता होण्याच्या दिशेने पाऊल टाकलेला होता. आणि एक आयरन लेडी म्हणून तिचं नाव जगाच्या इतिहासात नोंदवलेलं आहे. तसंच पल्लवीताईंचं सुद्धा आज तुमच्याकडे काही जबाबदारी आली नाही. उद्याची आयरन लेडी आणि आंबेडकर समितीमध्ये नेतृत्व म्हणून आज जन्माला येईल. त्यावेळेला महिला पुढे येतात, त्यावेळेला चळवळ खऱ्या अर्थाने पूर्णत्वाकडे जाते. आणि चळवळीचा विचार आहे, चळवळीची ध्येय आहे ती सक्षम होतात. आणि ती ध्येय सक्षम आम्ही सगळ्यांनी दादा असेल चंद्रकांत गणेश असेल आम्ही सगळे त्यांच्यासोबत आहोत. आणि त्यांना विश्वास दिलाय जिथं कमी तिथं आम्ही, तुम्ही काही सांगा तर मन धर तिथं जाणार. पण जयंती झाली पाहिजे, ती अशी झाली पाहिजे की महाराष्ट्रानं सातारा जिल्ह्याचं आदर्श घेतला पाहिजे. तो आदर्श महाराष्ट्रामध्ये इथं जे पिकणार आहे तेच भाजी भारतभर आणि महाराष्ट्रावर विकली जाणार आहे. आणि जातीवादीच्या कारपाडीत असा टोला देऊया की येणाऱ्या काळामध्ये जातीवादी पुन्हा आमच्या नादाला लागणार. तुम्ही काय सांगाल की आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती निमित्त समिती स्थापन केली. आणि त्या समितीमध्ये माझ्या सर्व मार्गदर्शकांनी, माझ्या सर्व बंधू भगिनींनी माझ्यावर जी जबाबदारी दिली निश्चितच मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन. त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मला हे अध्यक्षपद भूषवता येणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समाजाप्रती आपण मी ह्या समितीचा एक लोगो स्वतः तयार केलेला आहे की ही समिती आपली व्यापक पद्धतीनं अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी केली जाणार आहे. दुसरी गोष्ट ह्या समितीचा मी एक लोगो ठरवलेला आहे तो म्हणजे सर्व धर्म समभाव. या आधारे आपण ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू, जयंती उत्सव साजरा करू. आणि मी आता मला आयरन लेडी म्हणून त्या लेवलला
त्याप्रमाणे बापूंनी मला सांगितलं की जशी महाराष्ट्र भारताची पंतप्रधान म्हणून जसं माननीय इंदिरा गांधींनी काम केलं, तसंच बापू मी तुम्हाला सांगते की मी हट्ट धरेन की माझं जिथं माझी जबाबदारी असेल तिथं तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मी अगदी हक्काने तुमच्याकडे येऊन तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांनी एका मतानं, एका संघानं, एका विचारानं हा जयंती उत्सव साजरा करू. जय जय भीम, जय संविधान, जय लवकर. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.